शेतकरी मित्र नमस्कार। आज आपण जाणार आहोत धाराशिव जिल्ह्यामध्ये भूम तालुक्यामध्ये चंद्रकांत नलावडे रिटायर्ड इरिगेशन इंजिनियर आणि इस्रायल रिटर्न शेतकरी आणि त्यांच्या शेतीमध्ये त्यांनी कशा प्रकारे आज सोनं पिकवतायत हे आपल्याला आज या ठिकाणी बघायचं आहे। मित्रांनो, सॉइल चार्जर टेक्नॉलॉजीच्या मदतीने त्यांनी शेतीमध्ये कशी क्रांती घडून आणली त्याचं उदाहरण त्यांची आजची तूर आहे, कांदा आहे आणि भविष्यामध्ये ते भाजीपाला करतायत। त्यांची कहाणी अशी आहे मित्रांनो की त्यांनी आज जी तूर पिकवली ती तूर पाहिल्यानंतर मला माझी 30-35 वर्षापूर्वीची माझी शेती आठवली। माझ्या शेतीमध्ये आम्ही जे काही घरी खाण्यासाठी तुरीची काही झाडं लावायचो त्या झाडांची मला आज आठवण झाली। म्हणजे जेव्हा मी पहिल्यांदा पाहिली तेव्हा क्या बात आहे, अरे वा, अशा प्रकारचे उद्गार तोंडातून निघाल्याशिवाय राहिले नाही। तर मित्रांनो, काही दिवसांपूर्वी SCT वैदिकची एक तुरीचा व्हिडिओ आला होता। तो जालना जिल्ह्यामध्ये भोकरदन तालुक्यामधील सुनील सर यांचा होता, ज्यांचं स्वतःचं कृषी सेवा केंद्र आणि 8 एकर तूर त्यांनी आपल्या टेक्नॉलॉजीवर केली होती आणि वापरही त्यांनी अगदी तोकडाच केला होता। 3-4 हजार रुपये एकरी खर्च केला होता आणि त्यांची तूर फ्लावरिंगमध्ये होती आणि त्यांनी त्याच वेळेस सांगितलं होतं की मला 16 लाखाला याची ऑफर आली आहे फ्लावरिंग कंडिशनमध्ये आणि खरोखर त्यांनी ती 16 लाख रुपयाला विकली सुद्धा। तीही हिरवी तूर विकली, परिपक्व न होता। म्हणजे तुरीमध्ये माणूस लखपती होऊ शकतो ह्या गोष्टीवर आजही शेतकऱ्याचा विश्वास नाही आहे। त्या व्हिडिओला खूप साऱ्या प्रकारामध्ये ट्रोल करण्याचा प्रयत्न केला गेला, त्याच्यावरती अविश्वास दाखवला गेला। म्हणजे अशा प्रकारे एवढं अविश्वसनीय रिझल्ट्स मिळू शकतो का, ही तूर पाहिल्यावर तुम्हाला विश्वास ठेवावा लागेल। तोही एवढ्या कमी खर्चामध्ये, फक्त एकरी 5000 रुपये एवढा कमी खर्च करून तुम्ही सॉइल चार्जर टेक्नॉलॉजीवरती वैदिकवरती तुम्ही ही अशा प्रकारे शेती पिकू शकता। हे मला मराठवाडा आणि विदर्भातल्या शेतकऱ्यांना पुन्हा सांगायचं। तुमची माती किती सुंदर आहे हे तुम्हालाच माहिती नाही आहे, पण तिच्यामधली जी ताकद आहे ती तुम्हाला जर कॅश करायची असेल तुम्हाला SCT वैदिक हीच चावी आहे। आज या ठिकाणी यांची जर तूर पाहिली तर खरंच डोळ्याचं पारणं फिटतं आणि शेतकऱ्याला किती आनंद होऊ शकतो याचं उदाहरण तुम्ही त्यांची ही तूर आणि त्यांचे बोलणं ऐकल्यानंतर तुमच्या लक्षात येईल। मित्रांनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे श्रद्धा पाहिजे आणि पूर्णपणे निष्ठेने आपण ते 100% वापरलं पाहिजे। तुम्ही त्यांचं जर तूर बघितली तर मला तर असं वाटतं की त्यांनी फक्त थोडासा वापर केला, त्यांनी जर अजून वापर केला असता आणि अजूनही ते वापर करू शकता। त्यांनी जर आता ह्या कंडिशनला सॉइल चार्जर आणि साईज चार्जर याच्याबरोबर एनर्जी बुस्टरचं जर ड्रेंचिंग केलं किंवा ड्रीपमधून सोडलं तर अजूनही त्यांची तूर एवढंच उत्पन्न अजून देऊ शकते, आत्ता जेवढं आहे तेवढं। कारण त्यांनी जर तुम्ही बारकाईने निरीक्षण केलं तर त्यांच्या अनेक शेंड्यांना अजूनही नवीन शेंगा लागत आहे आणि सेटिंग होतं आहे आणि मागे ज्या शेंगा लागलेल्या आहेत त्या शेंगा अजूनही शक्तीची वाट बघत आहेत। त्यांना जर ताकद भेटली तर ती तूरसुद्धा प्रचंड ताकदवर निर्माण होईल। म्हणजे उत्पन्न त्यांचं 1.5पट, 2पट, 3पट, 4पटीपर्यंत जाऊ शकतं। तुम्ही जेवढं पोषण द्याल तेवढी त्याची ताकद वाढू शकते। मित्रांनो, म्हणजे आज आपण पश्चिम महाराष्ट्रामध्ये शेतकरी जेवढा खर्च करतो तेवढा खर्च जर या शेतकऱ्यांनी केला तर विक्रमी उत्पादन आणि चमत्कार एवढे 2 शब्द त्या ठिकाणी आपल्याला बोलावे लागतील। आणि आज जेवढा खर्च मराठवाडामध्ये आणि विदर्भामध्ये शेतकरी करता SCT वैदिकवरती तेवढ्यामध्ये त्यांना जे उत्पन्न मिळतं तेवढं उत्पन्न 200% वापर करूनही पश्चिम महाराष्ट्रामध्ये मिळू शकत नाही। कारण जमिनीची केलेली जी काही हानी आहे ती भरून काढायला वेळ लागणार आहे। म्हणून कधी कधी पश्चिम महाराष्ट्रामधल्या शेतकऱ्यांना ज्यावेळेस हे व्हिडिओ बघायला मिळतात त्यावेळेस त्यांना असं वाटतं की हे काहीतरी एडिटिंग आहे, काहीतरी फसवणूक आहे, पण तसं नाही आहे मित्रांनो। तिकडची माती जी आहे ती अजूनही सुपीक आहे, तिथला सेंद्रिय कर्ब अजूनही संतुलित आहे। तिकडे जर आपण आत्ता सुधारणा केली तर त्याची अवस्था पश्चिम महाराष्ट्रासारखी होणार नाही, हे आजच्या व्हिडिओमधून आपल्याला शिकायला मिळेल। आज त्यांच्या तुरीची उंची पहा, रुंदी पहा, त्यांना आजही पश्चाताप होतोय की आपण जवळ लागवड केली आणि त्या तुरीखाली एखादा माणूस लपवू शकतो ह्याच्यावर तुमचा विश्वास बसू शकतो का? की तुरीचं एवढा मोठा विस्तार आहे, त्याची उंची आणि त्याच्यामधलं जे वजन आणि त्याचं जे काही फळधारणा आहे ती बघून नक्कीच आश्चर्य वाटतं। आणि ही तूर आश्चर्य म्हणजे गुडघाभर पाण्यामध्ये होती पावसाच्या, त्याच्या शेजारी कांदे जे असून नसल्यासारखे वाटत होते ते कांदे सुद्धा जमले। म्हणजे हे पण एक थोडीशी अचंबा करणारी गोष्ट तुम्हाला वाटू शकते मित्रांनो, परंतु खरोखर SCT वैदिक म्हणजे मातीचा आहार आहे। आणि म्हणून तुम्ही जर SCT वैदिकचे व्हिडिओ जर पाहायचे असतील तर तुमच्या अपेक्षा उंचावल्या पाहिजे। तुम्ही SCT वैदिककडनं चमत्काराचीच अपेक्षा केली पाहिजे आणि अशी शेती SCT वैदिकने पिकू शकते हे तुम्ही आता विश्वास ठेवायला शिकलं पाहिजे।
ट्रोल करण्यापेक्षा हे कसं शक्य झालं हे समजून घेण्याची मानसिकता तुम्ही आता तयार केली पाहिजे. का शेतीमध्ये चमत्कार संभव आहे. आणि आज हेच शेतकरी जे चंद्रकांत नलवडे आहेत ते स्वतः उतार वयामध्ये त्यांना तारुण्य आल्यासारखा उत्साह त्यांच्यामध्ये संचारला आहे आणि जमीन विकून पुण्याला जाण्याचा निर्णय घेण्याच्या अवस्थेमध्ये पोहोचलेले आज हे रिटायर्ड इंजिनियर आज स्वतः त्या ठिकाणी करोडपती होत आहेत. आणि त्या दिशेने त्यांनी वाटचाल सुरू केली. त्यांच्या 2 एकर कांद्यांना त्यांनी 21,000प्रमाणे 2 एकरला 42,000चा त्यांनी बेसल डोस टाकलेला आहे. आणि पुढचं प्लॅनिंग त्यांचं भाजीपाल्यामध्ये उतरणं आहे. एवढा उत्साह या उतार वयामध्ये या शेतकऱ्यांमध्ये जर उतरत असेल तर मला वाटतं तरुणांनी शेतीमधल्या भविष्याचा नक्कीच आपण गांभीर्याने विचार केला पाहिजे. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव आणि पत्ता सांगा. माझं चंद्रकांत आबा नलवडे, मुक्काम पोस्ट वारेवडगाव, तालुका भूम, जिल्हा उस्मानाबाद किंवा उर्फ धाराशिव. ओके. आता जे आपण बघतोय हे साधारण किती क्षेत्र आहे तुमचं? हे 2 एकर आहे तुरीचं. हो. ओके. आणि किती बाय कितीवर लागवड केलेली आहे? ही 8 बाय 1.5 वर आहे, पण 1.5 कमी झालं अंतर. 8 बाय 3 पाहिजे होतं किंवा 9 बाय 3 पाहिजे. 8 बाय 8 फुटावर 2 मध्ये अंतर आहे. हे धराव साहेब तुम्ही तिकडे ह्या बघा, म्हणजे हे दोन्ही ही झाडाची खोड बघा, ही 8 फुटावर 2 खोड. हे दोन्ही 8 फुटावर ही आणि 2 झाड 8. हा. आणि असं 1.5 सांगितलं होतं बायकांना डोबायचं, पण ती झाली 2. ती झाली 2. ती माझा फायदा झाला. म्हणजे अजून 3 पाहिजे होतं वाटतंय. 3 पाहिजे. बरोबर ना? आता ह्याचं जे पान बघितलं आणि हे शेंगाचं जर पानाची शायनिंग जवळून दाखव. ही सगळा सॉइल चार्जरचा चमत्कार आहे. सॉइल चार्जर. आणि ही शेंगा जी आहेत त्या आता मला सांगा तुम्ही तूर किती वर्षापासून करताय? तूर मी दरवर्षी 2 एकर मोठ्या अंतरावर करतो. दरवर्षी. अशी तूर ह्याच्या आधी होती का? 2 एकर गेल्या वर्षी होती. 20 क्विंटल झाली 2 एकर मध्ये. 11,650 विकली होती. गेल्या वर्षी होती, पण यंदाच्यात बर का कमीत कमी माझ्या मते 35 ते 40% वाढ आहे शेंगामध्ये. मला सांगा पान कमी शेंगा जास्त. तुम्ही बघा ना काय पान कमी पूर्ण बघा. आता आपण जर बघितलं आतलं अंतर कुठंही एक सुई एवढा नाही. ते म्हणतात ना नागाला तोंड घालायला जागा नाही, तसंच काम आहे. ती ड्रोन डी फवारायचं ठरवलं, पण गरजच लागली नाही. आता अख्ख्या प्लॉट मध्ये बरं का 1 खिडकी शेंग दाखवा आणि 1000 रुपये मिळवा म्हणलो का आणूच शकत नाही तुम्ही 1 खिडकी शेंग. एवढं चॅलेंज आहे माझं. 1 खिडकी शेंग आणायची, एकच अख्ख्या प्लॉट मध्ये आळी दाखवायची आणि आळी गणीच 1000 रुपये घ्यायचं. कुठंच आळी नाही, कुठंच नाही. रोज फिरतोय साहेब आणि 4 माणसं मी पाठवली बी आळी आणायला. बर का शेवटी साधी जाईनात म्हणून 10 रुपये म्हणलं झालं का 1000 रुपये मिळतात. 1 खिडकी शेंग आणि आळी सहित आणायची. ती तास 8 तास फिरून आली. ती म्हणले डंकच नाही प्लॉट मध्ये कुठंच राव. जर वर्षी तुम्ही तसल्या ड्रोननी फवारता. ह्या वर्षी कुठं तुम्हाला तुम्ही मगाशी फोन आलता आमच्या देखील त्यांना तुम्ही सांगितलं ड्रोनवाला मला म्हणतोय का फवारी ना. आम्ही म्हणतोय आळीच नाही कशाला फवारी आता. म्हणजे आळी कीड नाही. आणि आता जर आपण बघितलं तर मी तर अशी जी तूर बघतोय ही एकदम आपलातूनच तूर आहे. आणि पान जर बघितलं अरे बापरे. पानाचा कलर महत्वाचा आहे. हो शेंगाची संख्या कमी असेल ना तर जास्त असेल, पण मला वाटतं हे पानाची जी शायनिंग आहे लव पानावरची पांढर आणि पूर्ण तुमचं झाड झोपलंय. मग काय ही किती उंच होत? 9 फूट उंच होत. आता ही उंची कुठं होती? माझा कुठला हात पुरतय बघा. एवढा उंच हात पुरतय. हिथं होती उंची, हे आलंय खाली हिथं असं असं. म्हणजे एवढं वजन झालंय. ते आता हिथं आलंय.
ही कशामुळे एवढा चमत्कार काय काय केलं तुम्ही? की मला ती SCT ती वैदिक आहे ना, ती मला एका मित्राने सांगितलं आणि ती म्हणला तुम्ही महाराज जरा प्रयोगशील शेतकरी आहेत, प्रगतशील नाही प्रयोगशील. बर. मग प्रयोगावर म्हणला तुम्ही नेहमी 1,50,000 खर्च करण्यापेक्षा एक बार आमचं ऐका आणि यंदा करो बरं. मी म्हणलं पाण्यात गेलं डब्यात गेलं म्हणून करतो म्हणलं, पण म्हणलं करतोच ताकदीनं. आणि मग म्हणलं आणि मग आता जेव्हा हे बघितलं तेव्हा लोक मला म्हणायला लागली आता ही आम्हाला सगळं सविस्तर सांगा बाबा, सगळं सविस्तर सांगा. सांगायचं तात्पर्य मला प्रयोगाचा नाद आहे, प्रयोग करणे. मी रिटायर इंजिनियर आहे इरिगेशन मधून, इस्रायलला जाऊन आलोय. मला फक्त शेताचा नाद लावला इस्रायलने, पण मी केमिकलला इतका वैतागलो की रोज फवारणी आणि रोज काळजी. मला वाटायला लागलं ज्याला असली शेती करून आपल्याला हार्ट अटॅक तर येऊ नाही शेवटला ही चिंता करू करू फवारणीची. बरोबर. त्यापेक्षा फवारणी बंदचं काय आहे काय जगात मी हुडकीत होतो. योगायोगाने मला कळलं ही बिना फवारणीची तुरे. आता फवारणी आता सगळ्याच पिकाची मी हळूहळू कमी करणार. जरी फवारलं तरी वैदिकचं फवारणार. बरोबर. आता जी ही व्हिडिओ बघणार शेतकरी ती आणि ही जर तूर बघितली तर यांचा विश्वास बसेल का? ही जर दाण्याची साईज दाखवा बर का. अजून किती टाइम आहे हार्वेस्टिंग व्हायला? फक्त 30 दिवस. अजून महिना आहे. 1 महिना आहे. तर महिन्यात दाण्याची साईज बघा. ही आता काय मला भीती वाटायला लागली आडत्याची होतो का नाही म्हणून. ही म्हणणार ही काय नवीन व्हरायटी पण ती घेणार का माहिती का? खूप मोठे ती जात गोदावरी आहे बरं का. बीडीएनची गोदावरी आहे त्यामुळे त्यांना माहित असतं, त्यांना कळतं, ती लय हुशार असते ती. आता जर आपण खर्चाचा विचार केला तर केमिकल मध्ये तुम्ही पहिले खर्च करायचा तर किती ऍव्हरेज निघायचं तुम्हाला आणि किती खर्च करायचा? साधारणपणे त्यावेळेस 25-30 हजार रुपये खर्च व्हायचा खत औषधाचा मिळून 2 एकरला केमिकलला मी. कारण माझ्या शेती पहिलेच माझ्या मातीमध्ये जरा थोडी ताकद आहे व्हायचा. आता यंदा माझ्या ध्यानातच नाही काय खर्च झाला म्हणजे काही नाहीच झाला. आता काय सांगायचं म्हणलं तर 5-1 हजार रुपये लय झाला. म्हणजे सॉइल चार्जर वर तुम्ही काय आता सॉइल चार्जर ड्रिप मधून देतो बर का. आणि ज्या आपल्या फवारण्या आहेत ना त्याच्यात 2 फवारण्या केल्या. ती बारीक तूर होती, शिराई येत होतं मध्ये तवा आणि पुन्हा कुठं शिरायचं आलं नाही काय आणि आळी बी पडली नाही, विषय बी राहील. मला सांगा ह्या वर्षीचा जी खर्च तुम्ही आणि उत्पन्नाचा खर्च नाही यंदा काही बोनसच आहे. बोनसच आहे. मग काय शेतकरी म्हणते ती सॉइलची टेक्नॉलॉजी महाग आहे? त्यांचं काय चुक आहे? त्यांना पंढरपूरलाच गेले नाही तर मग देव काळा का वर त्यांना कसं कळेल? त्यांचं चुकच नाही ना काही. ती त्यांच्या जागेवर ते बरोबर, माझ्या जागेवर मी बरोबर. पण ज्या भाग्यात आहे त्याला ह्या कंपनीची ओळख होईल, तोच जवळ येईल आणि त्यालाच मिळेल. हे वाटावरल्या माणसाचं काम नाही साहेब. बर. हे कुणाचं बी काम नाही. म्हणजे राम सर नेहमी म्हणते ते सॉइलच्या टेक्नॉलॉजी जर वापराय असेल त्याला नशिबात पाहिजे. त्याचे काहीतरी भाग्य उदायला असेल, कर्ज फेडायचं असेल, त्याला श्रीमंत व्हायचं असेल, सुखी व्हायचं असेल, आई बाबाची पुण्य असेल बरं का, दोस्ताना चांगला असेल, संगत चांगल्याची असेल तर त्याला सुचन आणि त्याचा विश्वास बसन आणि त्याचं कल्याण होईल. नाहीतर काय आपण जगाचं ठेक घेतलेलं नाही कल्याण करायचं. बरोबर. जो जवळ येईल त्याचं आपण करू आणि नाही कुणी आला तर तू सलामत आम्ही सलामत. आपली प्रगती बघून लोक येतच असतात साहेब. आता एवढं आता ही जर बघे गेलं तर तुमचं पूर्ण रोड टच आहे. आणि मला सांगा ही तुम्ही मगाशी सांगत होता की जो तो माणूस येतोय तो इथं थांबतोय, गाडीत जात नाही पुढं, उभा करतात. कांद्याला काय केलंय, तुरीला काय केलंय आणि आम्हाला सांगा. आता काय सांगा, आता ह्या इथं बाजूला तुम्हाला सांगतो बरं का, आता तुमच्या कॅमेराला दिसायचं नाही, 2 एकरवर मल्चिंगवर कांदा लागवड चालू आहे बरं का. 2 एकर मल्चिंगवर कांदा लागवडीची इथं सगळी तयारी झाली. रोप तयार आहे आपल्याच SCT वैदिक वरच रोप आहे. आणि गेल्या वर्षी पण माझा मल्चिंगवरच कांदा होता 30 गुंठेच. बर. 16 टन भरला, 6,350 विकला. 8 लाख
8 लाख मला बी कळायला किती पैसे आहे ते. 8 लाख सोलापूर मार्केटला हा 16 टन हा म्हणजे मला जरा- 6350 4700 5000 5700 काय बी भाव बर का. माझं जेव्हा 8 लाखाला बराबरीला आलं का तेव्हा लोक म्हण लागली महाराज माळकरी पण खोटं बोलते कडे 8 लाख होतात. आणि जेव्हा पट्या दाखविल्यात साहेब हा तेव्हा का नाही गपच बसली. हा काहीच बोललात. पट्ट्या बघितल्यावर बोलतच नव्हती काही. माझा 2 एकर आता लागवड चालू झाली मल्चिंगवर. आता मला कुस्त आहे हा हा कुस्त आहे. डबल चालू केलंय म्हणजे काहीतरी हा, आहे. बघ. आता जर आपण ह्याला जर शेंगा मापायच्या ठरवल्या तर किती शेंगा असतील हा, तुमचं कवर व्हिडिओ काढणार तुम्ही. आम्ही शेंगा मोजी म्हणजे अगणित आहे. त्याचं काय माप असतं. किती शेंगा मोजणार अगणित. हा मी कांदा किती द्या करत सांगा मल्चिंगवर माझ्या 3 लाख कांदे आहेत म्हणून. 3 लाख मल्चिंगला बोलायची. आता जर ही बघितलं बरं का? तर 3 लाख म्हणजे एक माणूस आवाकच व्हायची गोष्ट आहे. फुल माल आहे हे असंच कुठून बघा. उंची लय बघा अहो, तुझी, मला वाकडी. वाटतंय तुम्हाला एखादा मोठा उंच स्टूल नाही तर टेबल आणून द्यायला पाहिजे होता. आणि वरून बघायला पाहिजे हे होतं. ड्रोनच काढायला पाहिजे. हा. हा? आणि पूर्ण झोपल्यासारखी तूर झालेली आहे. मग आता वाकली हो. पूर्ण वाकली 2 म्हणजे फूट वजन उंची. हो वजनी वाकली. 2 फूट वजन तूर वाकली. आणि मला सांगा आता खेच जर आपण खाली बुड जर बघितलं तर बुडाची साईज तोडायचं कसं ही प्रश्न पडलाय. सध्या मोठी समस्या आहे माझ्या पुढे. ही तोडायचं कसं काढायचं कसं? बोर्ड आहे सर काढायचं कसं? एका मनगाट एवढं पूर्ण बोर्ड आहे. मी विचार करतोय की हे काढायचं कसं. आता एवढं कधीच झालं नाही ह्याच्या आधी. कवाच झालं नाही. म्हणजे गेल्या वर्षी यापेक्षा निम्याने होतं. हा तुम्ही काढलं सर, ट्रॅक्टरने. मी तुरी खाली पूर्ण आहे बघा आता ही आपले कोरेकर सर आहेत पण तुरीत न दिसत नाहीत. बघा या आता कुठं हो का, या बाहेर सिंगल पलटी बघा. नांगराने म्हणजे गेल्या वर्षी एक काढलं. माणूस तुरी खाली लपतोय. एक एवढी काय मोठी चार तूर. लागतील. साहेब मला माझ्या लेकराचं लय कधी कौतुक वाटलं नाही. कारण मी असा जरा संन्यस्त वृत्तीचा माणूस आहे. बरोबर. पण मला पिकाचं लय कौतुक वाटतं. अहो कौतुक व्हायसारखंच पीक आहे. हा, मी पिकाचं आणि कौतुक बघा की शेंड्यापर्यंतचं पान एवढं मोठं कधी असतं का? बघा हे शेंड्याचं पान आहे केवढं मोठं आहे. आणि हा? शायनिंग आहे. आणि त्याला शायनिंग जर बघितली महिन्यात निघणार आहे तूर हा बरं का. राईट टाइम महिन्यात निघणार आहे. महिन्याच्या आत निघन. तरी पान पिवळं नाही सर. हा. कुठंच पान पिवळं नाही. अशी जर शेती पिकवली तर काय वाटतं तुम्हाला? आता येणारी जाणारी बघतात म्हणतात ना हम्म, शेती करावं तर अशीच करावं. हम्म, पण आता माझं कसं आहे माहिती का. हम्म, मला हा छंद हम्म, आणि मी छंद म्हणून करतो. हम्म. धंदा म्हणून करीत नाही. बरोबर आहे. आणि म्हणून यश येतं. हम्म. धंदा म्हणून केल्यावर बी येत असेल पण छंदावाल्याला देवाची बी साथ मिळते. बरोबर बरोबर. कारण ती देवाची साथ मिळते छंदावाल्याला. राम सर नेहमी म्हणते ते, ही काळ्या आहे तिची सेवा केली पाहिजे. शेवा. तिची वट्टी जर आपण फुल ताकदीने भरली तर ती आपली 100% भरणार आहे. आता तुम्ही ह्या कांद्याचं पण एक चमत्कार सांगत होता. तुम्हाला ह्याचा फोटो दाखवतो की पाण्यात बुडलेला कांदा. इतकं कांबरा इतकं पाणी त्या तुरीत बी होतं. हा अयो मुळ्या बघा कांद्याच्या. हा या कांद्याच्या मुळ्या कलर ती बघा ती. ही मुळ्या जर बघितल्या तर त्या आणि कांदा तशी एवढा हे मुळे कसले आहेत. केसाचा पुतळा असल्या अहो ते एका कांद्याची एवढी मुळे आहे, सर. मी कधी कशाला उपटितोय. हा. एका माणसाने उपटिलं हा खायला. हम्म, आणि त्यांनी मुळे बघितल्यावर मला म्हणलं आबा ही काहीतरी वेगळं दिसायला लागलं. हम्म, मी म्हणलं काही वेगळं नाही फक्त ह्याला सॉइल चार्जर सोडलंय हम्म. म्हणून ही मुळे अशी आहेत. आता जर बघितलं आपण तर ह्या कांद्यामध्ये रोप केवढं होतं त्यावेळेस पाणी होतं? बुडलं होतं पाण्यातून काही दिसत नव्हतं. बर 9 इंच 10 इंच होतं. हा कमरा इतकं पाणी होतं साहेब. हा. तूर पाण्यात होती. हे बघा ही दाखवा दगडे JCB काढलं हे शेत उकरून आणि पाणी काढलंय बाहेर. JCB लावून काढलंय पाणी बाहेर. ना ही जी तुम्ही सांगताय हम्म. हे बघणाऱ्याला खरं वाटेल का? मी काय म्हणतो कुणाला खोटं वाटेल कुणाला बरं वाटेल का प्रश्न त्याचा नाहीच. हा हे फोटो दाखवा. हे कांद्यात तूर हा जिथं आपण उभा आहेत हा ही तिथं ही पाणी उभं आहे तुरीत.
हा आणि कांदा बुडलाय. आता तीच बघा, ही तीच माती आहे आणि तीच कांदा आहे हा आणि ही तूर आहे हा. ते शेजारची. ही तूर पाण्यात बुडलेली हा आणि कांदा पाण्यात बुडलेला. तुरीचं तुरी पाणी पाण्यातच बुडली, आहे. तुरी तूर बी पाण्यातच आहे, तरी एक बी झाड गेलं नाही. काय हे कशामुळे शक्य झालं? ती सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी आपण म्हणतोय, पण ती का नाही, हा ती 20 लिटरचं कॅन्ड आहे हा. का सॉइल चार्जर, त्याचा रेग्युलर ड्रिप मधून दिला. ड्रिप आहे तुरीला कंटिन्यू 20 mm चं ड्रिप आहे. त्याला ते रेग्युलर द्यायचं, चालूच आहे. पाणी द्यायचं म्हणलं की त्यात टाकलंच येतं. बॅरले 500 लिटरचं, हा त्यात मध्ये टाकायचं, बटन दाबायचं. मला सांगा, जर तुम्हाला सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी माहीत झालीच नसती आणि ही पावसाचं एवढं पाणी आलं असतं आणि ही आज कांद्याची आणि तुरीची काय अवस्था असली असती? काळे आहेत उभाय साहेब. हा मी शेती हा माझ्या 500 मित्राला गावातल्या अख्ख्या लोकसंख्येला माहिती, मी शेती विकायची ठरली होती. काय बोलताय? पुण्याला मी 5 एकर विकून जागा घेतली. हा माझी तयारी होती ही सुद्धा विकायचीच. हा आणि पुण्यामध्ये शानमध्ये जगायचं. बर. पेन्शन होती हम्म आणि हे साधारणपणे 1 कोटीला मागितलं होतं हम्म आणि माझ्या डोक्यात द्यायचं आलतं. पण ईश्वराची कृपा त्यांनी माझ्या बुद्धीत पालट केला आणि म्हणला तुझा ओरिजिनल छंद शेती आहे, हम्म मग पुण्यात तरी जाऊन तू कोणाची तरी शेतीच करशील, त्यापेक्षा हितच कर. हा. आणि मग मी सुरुवात केली बघा लॉकडाऊन मध्ये. हा कारण पुण्याहून आलो, हा. लॉकडाऊन मध्ये बसलो शेतात हा. आणि जे सुरू केलं हा. आणि ज्या गाडी रंगात आली हा. बर का, हा आता काय विचारूच नका. आता ती चमत्कारच. म्हणजे शेती विकणारा माणूस विकणार. आज करोडपती 100% झाला म्हणायचं नाही, शेतीतनं. अक्षरशः जग शेतकरी जाहीर समजा- सांगतोय की हा. जग जाहीर सांगतोय इकणार होतं म्हणून. हा पण आता हा लोक मला म्हणतात 4-2 एकर घेता का आमची. हा आता मला ही 5-7 एकर आहे ना, हा मला ह्याच्यात एकरी उत्पन्न वाढवायचं. माझं टार्गेट आहे साहेब आता एकरी 10 लाखाचं. बरोबर. एकरी 10 लाखाचं तुम्ही टार्गेट. 100% तेवढं काढणार. राम सरांचं मत आहे. कांद्यात तर पहिला काढलं, हा कांद्यात तर पाच झाला. कांद्यात तर काढलंय. पण आता हम्म तुम्हाला सांगतो, ढोबळी मिरची, टमाटा, दोडका बर का, अशा पिकामध्ये डाळिंब हम्म बर का, ह्या पिकात उतरणार आहे. हम्म आणि एकरी 10 लाख हे मिनिमम टार्गेट. 100%. हो, छंद आहे, नाद आहे, आता सरांनी 2 भांडवलात एकरला- चिंता नाही. 2 एकरला पण बेसन पेन्शनर आहे, इस्रायल रिटर्न आहे, इंजिनियर आहे, आणि त्यात नेटाफिमचा डीलर आहे. काय पाहिजे अजून? टेक्नॉलॉजीची जोड पाणी निघत नाही विहिरीचं. हा 2-3 पंप आहेत 7.5 एकरला. सोलारचे 2 आहेत. हा ती 5 HP एक आहे, 3 HP म्हणजे एक आहे. सगळे कोंडात तुपात बोट आहेत म्हणायचे. काही गेल्या कमी वर्षीपेक्षा नाही, जास्त कांदा लावला ह्या वर्षी. काही कमी नाही. आणि ईश्वराची कृपा अधिक आहे. आता अधिक आहे. आता तुम्ही जे कांदा लावलाय 2.5 एकर 2 एकर 2 एकर, तर त्याला काय काय डोस भरलाय? त्याला 20 पोते कृषी अमृत हम्म आणि सम्राट, शक्ती हम्म. आणि मिरेकल हम्म ह्याची 4-4-2 हम्म अशा प्रमाणात त्याची 8 आणि 2 10 हम्म होती. ती 42,000चा बेसल डोस आहे बघा साहेब 2 एकरचा. बर. मी आता नवीनच आहे, तुमच्या कंपनीचा लय अभ्यास नाही, हम्म पण 42,000चा डोस आहे. आता आता तुम्ही सुरुवातीला रोप लावायच्या आधी भरलाय बीड मध्ये. आधी टाकला रोटर केलं, माती आड करून घेतलं, हम्म. ऊन लागू नाही त्याला लय म्हणून. हम्म, हम्म, पुढे बाया टाकायच्या मागे रोटर फिरायचा. ओके. माती आड केलं, प्रॉपर पुन्हा पद्धतीने लॅटरल सगळं- खाली घातलं, पुन्हा मल्चिंग केलं, वरून ड्रेन पाईप हम्म खाली 20 mm लॅटरल मल्चिंगच्या खाली हम्म आणि वरून रेन पाईप. 3 महिने रेन पाईपवर भिजवणार, खालून सॉइल चार्जर देणार हम्म. बर का. हम्म. आणि म्हणजे rain सॉइल pipe वर चार्जर भिजवणार. साठी ड्रिप टाकली म्हणायचं. नमस्कार सर. नमस्कार. तुमचं नाव आणि पत्ता सांगा. माझं नाव रोहन कोरेकर, हम्म धाराशिव, हम्म. स्वामी अग्रो, धाराशिव. मोबाईल नंबर. माझा मोबाईल नंबर आहे 9881 50 70 91. ओके, धन्यवाद. नमस्कार.